हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर कालच्यासारखा माझा आज पण स्वयंपाक चाललेला आहे. स्वयंपाक म्हणजे एकल्या जेवायला भाजी किल्ले आणली होती ना, इथं जवळच होती मेथीची. तर हो का जीसीबी दिसतोय का तुम्हाला, हो का लाईट. तर रोजच्या सारखंच आज पण भाजीच बनवायला लागली. काल भाजी बनवली होती. इकडं अंधार पडतोय काय, अंधारच पडतोय. आता उठून मला जीवच नाही माझ्यात, उठूनच बनवावं लागेल. ऐकून ऐकून दिसतंय. तर बाणूचा मी आजचा हेड बघितला असेल, 3 मिनिटाचा टाकला, कारण मला वेळच नाही कसला की बाणूचं टेन्शन घेऊन मीच आजारी पडली. कारण टेन्शन डोक्यामध्ये असल्यावर काहीच माणसाला सुचत नाही. काम करणं गरजेचं आहे, कारण लोकांचं 4 पैसे घेतलेलं आहेत. आणि जर आपण आपल्या स्वार्थासाठी जर तिथं राहिलं तर दुसरे बोलायला भरपूर आहे. ते भरपूर असे मला फोन आले, ताई गाय काय झाली, गाय. तर गाय आपण सांभाळायला दिली, कारण बाणूचं ही तात्याला पण होत नाही. आपणच आपल्या आईबापाकडे लक्ष द्यावं लागतंय, बरोबर आहे की नाही. तर तात्याला पण होत नाही चलणं, ती गाय लय ओढती कालवड, म्हणून आपण दुसरीकडे दिली, माझ्या मैत्रिणीच्या इकडं जीवरला. तर कसं आहे माहिती आहे का, तिथं बी चांगल्या याच्यावर गेली खाणीवरती. आपल्याला त्या गाईचं पण पैसे अजून द्यायच्यात, पण तोपर्यंत जे महत्त्वाची कामं होती ते तर झाली. बाणूला दवाखाना झाला, अजून दवाखान्यात चांगल्या बाणूला न्यायचं आहे. पण काय झालं आहे माहिती आहे का, त्याच्यासाठी पैसे लागतात, आणि मी आधीच पैसे उचललेले आहेत. कारण काय तुम्हाला सांगून उपयोग नाही. कसं आहे, मी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करते, पण कोण आपल्याला एक लाईक करत नाही. का लाईक करत नाहीत मला माहीत नाही. मला काय पैसे चालू नाही त्याच्यावर, किंवा मी अजून मॉनिटायझर नाही माझं झालं, किंवा काहीच नाही. हे नवीन आयडिया आहे, काहीच नाही. तरी पण तुम्ही मला एवढा सपोर्ट केला याच्या आधी, पण आता तुम्ही सपोर्ट करणं गेलाय. म्हणून मला असं वाटतं की मी हेड्यावरच बनवायचं बंद करावं. कारण तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही. जे पण आहे गरिबाचं आहे, आणि टेन्शन आहे. एक अपंगाची आई आहे, कष्ट करते, लेकरू तिथं, मी इथं, आई तशी, वडील तसं. काय म्हणून मी बघू, कुणीकडे बघू तर बघू कुणीकडे, सांगा तुम्ही मला. बघण्यासारखं तर काहीच शिल्लक राहिलं नाही. मी दरवाजा लावते, कारण जेसीबीचा आवाज लई यायला लागला. जेसीबीचा आवाज लई येतोय, कारण डोक्याला एवढं टेन्शन आहे की मी चाहून पण तुमच्यासोबत मी शेअर करते. पण मी थोडंसं मला बरं वाटतंय, पण आता आईचं काळीज असतंय, टेन्शन ही येतच. म्हणून आजचा ब्लॉग मला काल पण टाईम नव्हता, आज पण टाईम नाही. तो का चिखल, जेसीबीचा आवाज येत असेल तुम्हाला, तिथं चिखल टाकायचा आहे. जेसीबी ती चिखल भरती, तोपर्यंत म्हणलं एक ब्लॉग बनवावं, कारण मला वेळच नाही. वाहतूक आहे, भटी लावायला चालू झालेली आहे. भटी एक निघली, दुसरी लावायला चालू आहे फास्टमध्ये. आपल्याला आता ठोकळा चालू करायचा आहे. पुढच्या महिन्यात सक्रात आहे. काय म्हणून टेन्शन नाही सांगा तुम्ही. आता मस्त मी सक्रातीला जात नसेल, पण आईला लागतेच की साडी घ्यायला. तिला बांगड्या आल्या, चुडा आलं, हळदी कुकू. मी ते नेहमीच करते, माझं जे कर्तव्य आहे का नाही ते मी करतच असते. पण काही लोक असतात नावं ठेवणारे. तुम्ही नावं ठेवणाऱ्याने काय मला फरक पडत नाही, बरोबर आहे का नाही. पण तुमच्या नावं ठेवणाऱ्याने माझं कुठंतरी चांगलं होतं आहे, हे या उद्यावरच मी चालत असते. माझा विषय काय आहे की माझ्या लेकराला नीट करायचा. माझं काय घर बांधायचं आहे का, मला बंगला बांधायचा आहे का, मला गाडी घ्यायची. किती लोक कुबीर झाली यूट्यूबच्या ह्याच्यावर, किती माझ महिना करायला लागली, तरी पण तुम्ही त्या लोकांना लाईक करता का? तर ते तुमचं मनोरंजन करतात, तुम्ही त्यांना, ती तुम्हाला हसवतात. आणि ही दुःख कहाणी तुम्हाला कोण ऐकवतं? मीच ऐकवते. मग तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला तर मला किती आनंद वाटेल सांगा बरं. तुमचा आशीर्वाद तर आहेच बाणूच्या पाठीमागं, पण तुम्ही 4 शब्द मला तर सांगितलं तर भरपूर मला ताईंचा फोन पण येतात. माझा नंबर व्हायरल झालेला आहे, आणि भरपूर मला फोन येतात. असं काही नाही, फोन येतात मला चांगलं सांगतात, ताई बाणू बरी आहे का. हो, मी जर सोमवारी जाते का,
मला आधीमध्ये जाता येत नाही, समोरचं पण जाता येत नाही, तरी पण मी वेळ काढते. का माहिती आहे का, मालकाच्या डोळ्यावर येऊन सारखंच पळते आहे, सारखंच हे करताय. मी त्याला आधीच सांगितलं, माझं लेकरू आपण काय बाबा मला जावं लागतंय. तर ती म्हणला ताई तुम्ही जात जावं. आता इकली राहते याच्या मागं कारण असणार आहे, लय मोठं कारण आहे. पण तुम्हाला सांगून मी सांगितलंय पण अजून एकदा सांगेन वेळ आल्यावर. तर उद्या आहे रविवार, आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार. आपल्या बाणूसाठी उपास तर चालूच आहे, पण काय बाणूला फरक पडेना गेला या. कारण नवीन नवीन दुखणं बाणू याच्यातनं उपचाराचे आहे ना या दुखण्यातनं. कारण थंडी ताप नाही तिला, की त्याने करून ती बाणू पटकन अशी व्हावं नीट. कारण सगळ्या गोष्टीला सामना करावाच लागतो. सामना नाही केला तर मग जीवनामध्ये काय आहे, बरोबर ना. तर चला, हेडवले मोठा झाला, चिखलला हात मारायला लागलेत मालक लोक. जर हेडेव आवडला असला तर लाईक करत जावं भाऊ बहिणींना. आणि तुम्हाला मला कमेंटमध्ये काय बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नका बोलू, मला फोन करून डायरेक्ट बोला. मी तुमच्यासाठी वेळ काढते, कितीही कामात असू दे तुमच्यासाठी वेळ काढणं हे माझं काम आहे. तर चला, बाय.